समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे 2 ऑक्टोबर आणि उद्या आहे चतुर्थी, संकष्टी चतुर्थी ज्याला आपण म्हणतो ती आलेली आहे। संकष्टी चतुर्थीला बऱ्याच सेवा आपण करतो आणि बऱ्याच काही गोष्टी आपण करतो, उपाय करत असतो। संकष्टी चतुर्थी नुकतीच आपण गणपती बाप्पाची खूप काही सेवा केली आहे आणि गणपतीत जे मी उपाय दिले होते जे कुणाला करता आले नाहीत त्यांनी संकष्टी चतुर्थीपासून सुरू केले तरीही चालेल। ज्यांनी नवस धरलेला आहे की गणपतीच्या वेळेत नवस धरतात बघा की आम्ही संकष्टीचं व्रत धरू, त्या स्त्रिया उद्यापासून संकष्टीचं व्रत करू शकतात। मात्र संकष्टी चतुर्थीला मद्यपान, मांसाहार हे संपूर्ण वर्ज्य आहे। या गोष्टी टाळायच्या असतील, टाळू शकत असाल तरच तुम्ही हे व्रत धरा, अन्यथा नुसती मनातून भक्ती ठेवली तरीही चालेल। संकष्टी चतुर्थी म्हटले की काहीतरी उपाय आणि सेवा केल्याशिवाय आपल्याला काय, मला स्वतःला चैन लागत नाही की चतुर्थी आली आहे आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। चतुर्थी म्हटलं की गणपतीची सेवा आपल्याला करायची आहे। सगळ्यात प्रभावी आपल्या मुलांसाठीची सेवा जी मी तुम्हाला नेहमी देत असते, 21 दुर्वा हातामध्ये घ्यायच्या, 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, जास्तीत जास्त 11 वेळाच म्हणण्याचा प्रयत्न करायचा। अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्या दुर्वा ज्या आहेत त्या दुर्वा तुम्हाला गणपतीच्या चरणांशी व्हायच्या आहेत। या दुर्वा वाहिल्याने घरातल्या वहा, मंदिरात वहा, मुलांची बुद्धी तीव्र होण्यास मदत होते। उद्या गणपती बाप्पाला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाण्याने। अथर्व शीर्ष म्हणत म्हणत पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी, असा तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे। ज्यांना अथर्व शीर्ष येत नाही त्यांनी काहीच काळजी करू नका। आपला महामंत्र ओम गण गणपतये नमः या महामंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना मन विचलित होता कामा नये। आपलं मन संपूर्ण गणपतीच्या श्रद्धेमध्ये असलं पाहिजे आणि गणपतीच्या पूजेमध्ये असलं पाहिजे। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्या सगळ्या मुलांना, घरातल्या प्रत्येक मेंबरला प्यायला द्या। काही कारणाने घरातले तुमचे ऐकत नसतील तर स्वयंपाकात चहात तर नाही पंचामृत मिक्स करू शकत, पाण्यात कशातही तुम्ही मिक्स करा आणि घरच्यांना ते द्या। तुमच्या मुलांना हातावर तीर्थ म्हणून ते प्यायला द्या। मुलांमध्ये चांगले फरक तुम्हाला दिसून येतील। त्याचप्रमाणे दुर्वांच्या जुडीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। गणपती बाप्पाच्या चरणी दुर्वांची जुडी व्हायची आहे मंदिरामध्ये जाऊन। हा जो प्रयोग आहे तो मंदिरामधलाच आहे आणि तिथल्या 2 दुर्वा तुम्हाला घेऊन यायच्या आहेत। कोणीही आधी वाहिलेल्या सुद्धा चालतील, तुमच्याच दुर्वांमधल्या घेऊन आलात तरी चालेल। 2 दुर्वा तुम्हाला आणायच्या आहेत, गणपतीच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीला टच करायच्या आहेत आणि घरी आणून त्यातली 1 दुर्वा तुमच्या पर्समध्ये आणि 1 तिजोरीमध्ये, तुमची पर्स किंवा मिस्टरांची, जे तुमच्या घरामध्ये करते कमवती व्यक्ती आहे त्यांच्या पाकिटामध्ये ती ठेवून द्यायची। पुढच्या चतुर्थीला 1 तिजोरीमध्ये ठेवायची। पुढच्या चतुर्थीला या दोन्ही तुम्हाला दुर्वा बाहेर काढायच्या आहेत, विसर्जन किंवा झाडाखाली टाकायच्या आहेत आणि हाच प्रयोग पुन्हा नव्याने करायचा आहे। 21 दिवसाची जी गणपतीची सेवा असते ती सुद्धा तुम्ही संकष्टी चतुर्थीपासून करू शकता। तुम्हाला एका ताटामध्ये 1 नारळ, अष्टगंध किंवा शेंदूर जो असतो केशरी तो, 1 डाळिंब, दुर्वांची जोडी आणि तुम्हाला जे हवं ते दक्षिणा असं तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्याचप्रमाणे गणपतीच्या आवडीचे गुळाचे खडे किंवा मोदक हे जरी घेऊन गेलात तरी उत्तम। थोडक्यात काय, पूजेचं ताट घेऊन जायचं, त्यामध्ये डाळिंब आणि नारळ असणे आणि दुर्वा असणे फार महत्वाचे आहे आणि पिवळे 1 फूल पाहिजे, त्यामध्ये झेंडूचे पिवळे 1 फूल किंवा लाल जास्वंदीचे फूल इतके तुम्हाला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपतीलाच तुम्हाला हे सगळं चढवायचं आहे। गणपतीला हे चढवल्यानंतर प्रार्थना करायची आहे, गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे, नवस आहे तो बोलायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला 1 मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला या मंत्राचा जप दररोज त्या दिवशीपासून 1 महिना म्हणजे 21 दिवस, 1 महिना नाही 21 दिवस करायचा आहे आणि या मंत्राचा जप तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त मंदिरात बसून करायचा आहे। मंदिरात बसून जप करताना माळ नसेल तरी चालेल, माळ नेलीत तरी चालेल किंवा माळ नेलीत तरी चालेल। जप कोणता आहे, मंत्र कोणता आहे? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा।
ही सेवा तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला ही मंदिरामध्ये बसून करायची आहे, म्हणजे 108 माळी आणि त्यानंतर 13 बोटं मोजायची, म्हणजे 121 वेळा तुम्हाला हा 21 दिवस जप करायचा आहे। 108 तर मणी असतात, त्यानंतर 13 बोटं मोजायची अशी। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, अशी ही 5 झाली, ही 5 आणि पुन्हा 3 अशी मोजून 121 वेळा 21 दिवस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। याचे रिझल्ट मी याच्या आधी पण ही 2दा सेवा दिली आहे आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा देते। याचे रिझल्ट अफलातून आहेत आणि ही जी सेवा आहे ती कधी वाया जात नाही। अनेक लेडीजचे अनेक नवस अनेक गोष्टी यामुळे म्हणजे या नवसामुळे म्हणजे या सेवेमुळे 21 दिवसातच पूर्ण झालेले आहेत। अपेक्षाही आपल्या जनरल असाव्यात, ज्या आपल्याला झेपतील, म्हणजे ज्या आपल्याला मिळू शकतील अशा अपेक्षा असाव्यात। तुम्हाला मंत्र फक्त लक्षात ठेवायचा आहे, मंगलमूर्ती म्हणायचं नाही, मंगलमूर्ते म्हणायचं, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अजून एक छोटासा उपाय देते। जिथे गणपतीचं मंदिर आहे तिथे किंवा जिथे शुद्ध चांगली जागा आहे आणि तिथे दुर्वा उगवलेल्या तुम्हाला दिसत आहेत, तर 2 दुर्वांची परस्परात न मुळापासून काढतात जमिनीत 2 दुर्वांची आपापसात एक गाठ बांधायची। 2 बांधल्या तरी चालेल, एक बांधायची। ओम गण गणपते नमः मंत्राचा जप करत आणि तुमची इच्छा बोलून दाखवायची। या उपायामुळे सुद्धा प्रत्येक चतुर्थीला मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगते, या उपायामुळे सुद्धा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते। आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय, उद्या तुम्हाला एक ह्याची खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा तुकडा घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला 2 कापूर आणि 2 लवंगा घालायच्या आहेत आणि तुम्हाला ते उंबऱ्यावर ठेवून जाळायचे आहे। आता उंबऱ्यावर तर आम्ही नाही जाळू शकत, काय करू, देवासमोर जाळलेत तरी चालेल। एका प्लेटमध्ये खोबरं घ्यायचं आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये खोबरं घेऊन त्यात कापूर आणि लवंगा टाकायचं आणि त्याचं म्हणजे प्रज्वलित करायचं आणि कुठलाही तुम्ही गणपतीचा ओम गण गणपते नमः म्हटलात तरी चालेल किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा म्हटलात तरी चालेल। गणपतीचा कुठलाही मंत्र तुम्ही 21 वेळा म्हणायचा आहे। कापुरासोबत उद्या लवंग आणि खोबरं जाळण्याला खूप चतुर्थीला महत्त्व आहे। ही सेवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला सुद्धा करू शकता। याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत। तुमची इच्छा बोलायची आणि शेवटचे खोबरं जे काही उरलं ते तुम्ही झाडाखाली टाकून देऊ शकता। ही सेवा देवाच्या समोर बसून किंवा उंबऱ्याच्या आत बसून उंबऱ्यावर केली तरीही चालण्यासारखी आहे। आणि शेवट जाता जाता एक छोटासा उपाय सांगते। गणपतीला लाल कुंकू म्हणजे आपण जे लावतो स्त्रिया कुंकू, ते लाल कुंकू ते ओलं करायचं आणि या बोटानं गणपतीला लावायचं आणि याच बोटानं ओल्या अक्षता लावायच्या आणि तुमची इच्छा बोलायची। तेच बोट आपण आपल्या कपाळी लावून घ्यायचं। यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। गणपतीच्या मंदिरामध्ये 21 गुळाचे खडे तुम्हाला उद्याच्या दिवशी द्यायचे आहेत आणि त्याबरोबर 5 दुर्वा फक्त द्यायच्या आहेत। याने सुद्धा तुमच्या मनातील बऱ्याच इच्छा पूर्ण होतात। हा उपाय सुद्धा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता। करून बघा। तुम्ही नुसतं ऐकत असाल, उपाय ऐकायला छान वाटतायत, कुठलं काय करायला वेळ होत नाही, असं करू नका। हे सगळं एवढ्यासाठी सांगते, हा नाही तर तो नाही तर तो, एक तरी उपाय तुम्ही करावात अशी माझी कळकळीची इच्छा असते आणि विनंती असते। आणि हे सगळं मी स्वतः करत असते, मी सुद्धा सगळे करत नाही, एक तरी। आता उद्याचा माझा आहे 21 गुळांच्या खड्यांचा, जो मी दर चतुर्थीला करते आणि उद्याही करणार आहे। त्याचप्रमाणे उद्या माझे थोडे नवसाचे मोदकही आहेत, तेही मी अर्पण करणार आहे। म्हणजे या सेवा आपण केल्याने ना आपल्या आयुष्यामध्ये लाखभर रुपये कुणी आणून देईल असा दावा मी बिलकुल करत नाही। मात्र आपल्या आयुष्यामध्ये शांतता, सुख, समाधान, आपली येणारी लक्ष्मी स्थिरस्थावर त्यामध्ये वाढ येऊन घरामध्ये सुख, शांती, समाधान। एका स्त्रीला दुसरं काय हवं असतं मला सांगा? घरामध्ये जर सुख समाधान असेल तर ती भरून पावते, तिची मुलं हसत असतील, तिचा नवरा नीट असेल, सगळेजण हसत खेळत असतील तर त्या स्त्री भरून पावते, तिला स्वतःसाठी काही नको असतं। जेव्हा जेव्हा आपण हात जोडतो, एक तरी स्त्री अशी मला सांगा जी म्हणते देवा माझ्यासाठी हे कर, ती म्हणत नाही देवा माझ्या मुलांसाठी, देवा माझ्या पतीसाठी। अशा स्त्रिया म्हणतात, स्वतःसाठी मागणारी स्त्री क्वचित एखादी असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा आणि उपाय नक्की कराल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन नवीन छानशा व्हिडिओ सोबत किंवा एखाद्या विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।